तर असा हा पास्ता तुम्ही तुमच्या मुलांना डब्यामध्ये नक्की बनवून द्या। मला खात्री आहे तुमच्या मुलांना हा पास्ता नक्की आवडेल। ते तर बोलतील की मम्मी आम्हाला हा पास्ता रोज दिला तरी आम्ही आवडीने खाऊ। हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा आणि प्रकाश। रोज आपल्याला हा प्रश्न पडतो की लहान मुलांच्या डब्यामध्ये काय द्यावं ज्याच्यामुळे पोरं आवडीने खातील आणि ते हेल्दी सुद्धा राहील। तर ह्यासाठी आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचा पास्ता। आणि ह्या पास्त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरणार आहोत, त्यामुळे हा एक हेल्दी ऑप्शन आहे। तर असा हा देसी स्टाईल पास्ता कसा बनवायचा ते पाहूया। सर्वप्रथम इथे मी 1 कप कोबी स्वच्छ धुवून बारीक बारीक चिरून घेतला। त्यानंतर मग इथे मी एक मध्यम आकाराचं गाजर घेतलं। हे गाजर देखील मी स्वच्छ धुवून सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे। बऱ्याचदा काय होतं ना, पालेभाज्या म्हणा किंवा अशा भाज्या खाताना लहान मुलं नाक मुरडतात। तर आपल्या आईंना नेहमी हा प्रश्न पडतो की आपल्या पोरांना असं काय बनवून द्यावं ज्याच्यामुळे त्यांचं पोट भरेल, ते आवडीने खातील, मनापासून खातील आणि ते हेल्दी सुद्धा असेल। तर त्यासाठी तुम्ही असे पास्ता किंवा पराठे बनवू शकतात ह्या भाज्यांचा। लहान मुलांना रंगबिरंगी भाज्यांचा वापर करून काही पदार्थ बनवून खायला दिला ना तर ते आवडीने खातात। म्हणून तुम्ही पास्ता किंवा पराठ्यामध्ये अशा वेगवेगळ्या भाज्या वापरून ते बनवून त्यांना खायला घाला। तसेच जेव्हा लहान मुलं संध्याकाळी शाळेतून येतात तेव्हा त्यांना खूप भूक लागलेली असते, त्यावेळी तुम्ही असा हा देसी स्टाईल पास्ता लहान मुलांना खायला देऊ शकता। त्यामुळे मुलेही खुश आणि सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात गेल्यामुळे तुम्हीही खुश। इथे आपलं गाजर बारीक चिरून झालेलं आहे। आता हे मी प्लेटमध्ये ठेवून देते। त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराची स्वच्छ धुतलेली शिमला मिरची घेतली आणि ह्या शिमला मिरचीचे मागचे आणि पुढचे टोक देखील कापून घेतले। त्यानंतर मग ह्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि गाजराप्रमाणेच शिमला मिरचीचे सुद्धा बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। आणि आपली शिमला मिरची सुद्धा बारीक चिरून झाली। त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे स्वच्छ धुवून सोलून त्याचे मागचे आणि पुढचे टोक कापून घेत आहे। आता हे कांदे सुद्धा आपण शिमला मिरची प्रमाणेच बारीक बारीक चिरून घेणार आहोत। आता इथे मी एक छोटा टोमॅटो घेतला आहे। हा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी साधारण पाव कप होईल इतका फ्लॉवर घेतला आहे। हा फ्लॉवर मी स्वच्छ धुवून निवडून त्याचे तुरे काढून घेतले आणि आता हे तुरे मी बारीक बारीक कापून घेतले। त्यानंतर इथे मी एक गट्टा लसूण घेतला आहे। साधारण 8 ते 10 पाकळ्या हा लसूण आहे आणि आता हा लसूण सुद्धा आपण बारीक बारीक चिरून घेत आहोत। तुम्हाला वाटलं तर तुम्ही लसूण बारीक चिरून न घेता त्याची पेस्ट देखील बनवू शकता। त्यानंतर इथे मी अर्धा इंच अद्रक स्वच्छ धुवून सोलून तो देखील बारीक बारीक चिरून घेत आहे। इथे आपल्या सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत। तुम्ही तुमच्या पोरांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करू शकता। त्यानंतर इथे मी 1 कप पाणी उकळून त्यामध्ये 1 वाटी पास्ता उकळून घेणार आहे। साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये हा पास्ता व्यवस्थित उकळला जातो। त्यानंतर एक कढई गरम करायची आहे आणि कढईमध्ये थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं। तेल चांगले गरम झाले की मग ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी किंवा हलकासा सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा। त्यानंतर इथे आपण बारीक चिरलेली शिमला मिरची घालणार आहोत। शिमला मिरची शिजायला थोडा जास्त वेळ लागतो बाकीच्या भाज्यांपेक्षा, म्हणून इथे आपण कांद्यानंतर लगेच शिमला मिरची परतवून घेणार आहोत। आता यानंतर बारीक चिरलेलं गाजर टाकून घेत आहे आणि हे सुद्धा परतवून घ्यायचं आहे। प्रत्येक भाजी साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायची, जेणेकरून त्या भाजीतला कच्चेपणाही जाईल आणि त्या क्रंची सुद्धा राहतील। ह्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत। आता मी इथे फ्लॉवर परतवून घेणार आहे। तुम्ही फ्लॉवर परतवण्यापूर्वी थोडा वेळ म्हणजे साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी फ्लॉवर उकडून घेऊन मग तो परतवून घेऊ शकता। जर तुम्ही फ्लॉवर उकडून परतवून घेणार असाल तर तो साधारण 1 ते अर्धा मिनिटासाठीच परतवून घ्या।
आणि इथे आपला हा पास्ता शिजला आहे. पास्ता शिजला आहे की नाही हे ओळखण्यासाठी चाकू किंवा सुरी पास्तामध्ये घुसवून बघायची. जर सुरी सहजरित्या बाहेर निघाली तर समजायचं की आपला हा पास्ता व्यवस्थित उकळला गेला आहे. त्यानंतर आता मी सगळ्यात शेवटी इथे बारीक चिरून घेतलेला कोबी परतून घेणार आहे. कोबी लवकर शिजला जातो म्हणून हा सर्वात शेवटी परतून घ्यायचा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपण वेगवेगळ्या भाज्या वापरल्यामुळे किती छान असं रंगबिरंगी दिसत आहेत ह्या सगळ्या भाज्या. त्यानंतर आता मी इथे बारीक चिरून घेतलेला लसूण परतून घेणार आहे. लसूण शेवटलाच टाकायचा, कारण लसूण परतून घेत असताना खाली कढईला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे लसूण जास्त न परतवता फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच परतून घ्यायचा. आणि हो, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो सतत परतवत राहायचा, जेणेकरून तो खाली चिकटला जाणार नाही. ह्यानंतर बारीक चिरलेला अद्रक टाकायचं आहे आणि हे सुद्धा साधारण अर्धा ते 1 मिनिटांसाठी परतून घ्यायचं. सगळ्यात शेवटी मग ह्यामध्ये उकडलेले मटार टाकायचे. इथे मी साधारण अर्धा वाटी उकडलेले मटाराचा वापर केला आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर आता वेळ झाली आहे इथे मसाले टाकण्याची. मसाल्यांमध्ये सर्वप्रथम इथे मी अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमच्यापेक्षा थोडी जास्त अशी लाल तिखट आणि पाव चमचा हिंग टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा सगळा मसाला सगळ्या भाज्यांना नीट असा लागला जाईल. त्यानंतर 1.5 चमचा पास्ता मसाला टाकायचा आहे. इथे मी स्मिथ अँड जोन्स ब्रँडचा पास्ता मसाल्याचा वापर केला आहे. तुम्ही कोणत्याही इतर ब्रँडचा मसाला देखील वापरू शकता. मग पाव चमचा इथे मी शेजवान चटणी टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. शेजवान चटणी किंवा पास्ता मसाला किंवा लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी पास्ता टाकून घेत आहे. पास्ता उकळून झाल्यावर मी त्यावर थोडंसं असं तेल टाकून घेतलं, जेणेकरून हा पास्ता एकमेकाला चिकटला जाणार नाही. आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा मसाला आणि भाज्या पास्त्याला व्यवस्थित कोट होईपर्यंत मिक्स करायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तुम्ही मीठ जरा बेतानेच टाका, कारण ऑलरेडी पास्ता मसाल्यामध्ये मीठ असतं. इथे मी मीठ टाकत असताना व्हिडिओ शूट करायला विसरून गेली, म्हणून व्हिडिओमध्ये तुम्हाला मीठ टाकताना दिसत नाही आहे. आणि अशा प्रकारे तयार झाला आहे आपला देसी मसाला पास्ता. तर असा हा पास्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तो कसा झाला आहे हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून कळवा. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.